कविता तिसरी इयत्ता 6वीतील. पाऊस आला पाऊस आला. तर पाऊस आल्याने आपल्याला किती आनंद होत असतो आणि आपली कशी फजिती पण होत असते. या पाऊस आला या कवितेमध्ये कवयित्री विदा करंदीकर यांनी सांगितलेलं आहे. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाळ कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला दिवाळीतला कचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाला मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. अशी ही पावसाची कविता विदा करंदीकर कवींनी लिहिलेली आहे. तर आपण आज त्या कवितेवरील जे क्वेश्चन आन्सर आहे त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगते आहे. आता शब्दार्थ पाहून घ्या. ऐन दुपारी म्हणजे काय? भर दुपारी. भनान वारा, वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज. भनान वारा म्हणजे काय? वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज. खचणे म्हणजे खाली खाली जाणे, ढासळणे. चडफड, राग. गिल्ला करणे म्हणजे काय? गोंधळ करणे. गिल्ला करणे, गोंधळ करणे. वाप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. गिल्ला करणे, गोंधळ करणे. तर तुम्हाला या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे. आपण तो स्वाध्याय पाहूयात. आता पहा, प्रश्न पहिला 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, तुम्हाला 1-2 वाक्यात उत्तरे लिहायला सांगितलेला आहे. तर विजा केव्हा चमकल्या? मग ऐन दुपारी. विजा केव्हा चमकल्या? ऐन दुपारी. मग लिहायचं या ठिकाणी ऐन दुपारी विजा चमकल्या. पूर्णविराम. सुटलेला वारा कसा होता? मग सुटलेला वारा भनान. सुटलेला वारा हा भनान होता. पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? पाऊस आल्यामुळे आजोबांनी छत्री शिवली. फाटलेली जी छत्री असते ती छत्री त्या आजोबांनी शिवली. आजोबांनी छत्री शिवली. ओके, पूर्णविराम. नंतर आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? तर बाबांना ऑफिसमध्ये किंवा कामाला जायला त्यांना उशीर होत होता, म्हणून त्यांनी चडफड म्हणजे काय? राग त्यांना आला पावसामुळे. तर बाबांना ऑफिसला जायला उशीर झाल्याने, हालतंय ते सगळं, उशीर झाल्याने बाबांनी चडफड केली. पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? तर पावसामुळे आईचे पापड भिजले. नंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. जसं उदाहरणार्थ वारा, गारा. आता पहा, कवितेमध्ये सारखे अक्षर, शेवटचे अक्षर सारखे, जसं रा आणि रा, हे दोघही शेवटचे अक्षर सारखे आलेले आहेत. त्यांना यमक जुळणारे शब्द असे म्हणतात. तर पहा, या ठिकाणी
पहिला शब्द दिलेला आहे कुत्री. आता आपल्या पुस्तकात पाहायचं आहे कुत्री, नंतर खाली दिलेलं आहे तुम्हाला छत्री, म्हणजे त्री हा शेवटचा जो अक्षर आहे ते कसं आहे, समान आहे. नंतर गिल्ला, गिल्लाचं काय येईल मग, किल्ला. किल्ला पण येईल, लाला हा हे अक्षर दोघं येतील, किल्ला. पापड, पापडचं चडफड, चडपड म्हणजे शेवटचं अक्षर सेम टू सेम. पळा, पळाचं काय येईल मग, घोटाळा. कुट्टी, सुट्टी, सुट्टी. तर पहा या ठिकाणी कळकळ, चडफड, तडफड यासारखे आणखी काही शब्द तयार करायचे आहेत. कळकळ, चडफड आणि तडफड. आणखी शब्द म्हणजे जसं आपण हे पहा, मळमळ, नंतर खळखळ, अजून मळमळ, खळखळ, भरभर, सरसर. तर आणखी काही शब्द आपण तयार केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दांचे वचन बदला. तर आपल्याला मराठी या विषयामध्ये शब्दांचे वचन किती असतात, 2. पहिले म्हणजे एकवचन आणि दुसरं म्हणजे अनेक वचन. तर या ठिकाणी आपल्याला वचन बदलायला सांगितलेलं आहे, ओळखायला नाही. जर वचन ओळखायला सांगितलेलं असतं तर माणूस या ठिकाणी एकवचन, गाय एकवचन. तर या ठिकाणी आपल्याला बदलायला सांगितलेलं आहे. तर माणूस याचं माणसे, माणसे. गाय, गाई. दप्तर, दप्तरे. पाणी, पाणीचं पाणीच जर राहील, पाण्या होईल का, नाही. वह्या, वही. पत्र, पत्रे. आता पहा प्रश्न क्रमांक 4, अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का, जो प्रसंग वर्गात सांगा. आता पहा अचानक आपल्याला जेव्हा पाऊस येतो तर आपली फजिती कशी होते असा एक प्रसंग आठवायचा आहे. जेव्हा आपण शाळेत येत असतो, अचानक पाऊस आला तर आपण ओले होऊ, नाहीतर आपण एखाद्या ठिकाणी थांबत असतो, कोणाच्या घरी थांबत असतो, पाऊस थांबल्यानंतर आपण येत असतो. मग तो प्रसंग वर्गात सांगायचा आहे की मी या ठिकाणी जात होतो, मग मला, किंवा आम्ही शेतात जात होतो, शेतात गेल्यावर पावसाने एकदम जोरात पाऊस आल्याने आम्ही शेतामध्ये झाडाखाली थांबलो आणि वातावरण त्या ठिकाणी गार झाले होते. तर असा प्रसंग वर्गात तुम्ही सांगायचा आहे. प्रश्न क्रमांक 5, अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते 4-5 वाक्यात लिहायचे आहे. आता अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत आपण काय काय कामं करतो. दिवाळीमध्ये आपण घराला कलर देत असतो, दिवाळीत घराला रंग देत असतो, नंतर फराळ तयार करत असतो. तर त्या ठिकाणी आपली चळफळ होते. आपण एखादं काम जर करत असतो ना, अचानक पाऊस आला तर आपली काय होते, चळफळ. म्हणजे आपल्याला खूप राग येत असतो, येतो की नाही. आई फराळ बनवत असते तर अचानक पाऊस आला तर सगळं त्या ठिकाणी पाऊस जर लागला फराळीला तर ते चांगलं राहील का, मग नाही. तर आपल्याला नंतर आपण अंगणात रांगोळी टाकलेली असते आणि अचानक पाऊस आल्याने पूर्ण 2-3 तासाची रांगोळी आपली पाण्यात चालली जाते वाहून. तर आपल्याला खूप राग येत असतो कधी कधी पावसाचा. तर हे 4-5 वाक्यात आपल्याला लिहायचं आहे. सुरुवातीला एक वाक्य दिले आहे, तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहायचे. आता रिमझिम पाऊस पडत होता.
मग आता आपल्याला वाक्य लिहायला सांगितलेले आहे. मग रिमझिम पाऊस पडत होता हे एक वाक्य आहे. बाबा ऑफिसमध्ये गेले, ऑफिसात गेले. नंतर शाळेला सुट्टी होती, शाळेला सुट्टी होती. मी आज गावाला जाणार आहे, जाणार आहे. आपल्या पद्धतीने ते वाक्य लिहायचं आहे. मला वाचन आवडते, किंवा मला वाचन आवडते, किंवा मी वाचन करते, किंवा मला वाचन करायला आवडते. असे वाक्य आपण लिहायचे. समजतंय का? आता पहा दुसरं या ठिकाणी रिक्षा खडखड करत थांबली. तर असे जे वाक्य आहेत. नंतर वारा भरभर येत होता, पाणी खळखळ वाहत होते, मी झाडावर भरभर चढलो, मी किंवा मला शाळेत जायला उशीर झाल्याने मी चळफळ करत होतो, म्हणजे मला राग येत होता. तर अशा पद्धतीने तुम्ही वाक्य तुमच्या मनाने लिहिले तरी चालतील. ओके. आता पहा पुढे आपल्याला दिलेला आहे वारा या शब्दांशी संबंधित आलेले शब्द वाचा, त्यांचा वाक्यात उपयोग करा. वारा, जसा भनानणारा वारा सुटला होता. आता वारा दिलेला आहे आपल्याला. नंतर या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. ते शब्द आपल्याला वाचन करायचे आधी. मंद मंद, गिरक्या, जोरदार, थंडगार, झोंबणारा. तर त्यांचा वाक्यात उपयोग आपल्याला करायचा आहे. आता पहिलं, वारा शेतात थंडगार, मंद मंद वारा वाहत होता. हे झालं पहिलं वाक्य. आता गिरक्या. वारा, पावसाच्या वातावरणात वारा गिरक्या खात होता, किंवा वारा जोरात गिरक्या खात होता. नंतर तिसरं, वारा जोरदार वाहत होता, जोरदार वाहत होता. नंतर वारा पाऊस पडल्याने थंडगार वारा वाहत होता. नंतर पाचवा आहे, आज वारा जास्त जोरात
आहे, त्यामुळे तो अंगाला झोंबणारा आहे. अंगाला झोंबणारा आहे. तर अशी वाक्य आपण बनवू शकतो. आलं लक्षात? आता पहा प्रश्न क्रमांक 8. पापड कशा कशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा. तर आपल्या घरी पापड बनवता की नाही? गहू तांदूळचे पापड बनवता, नंतर उडीदाचे पापड बनवता, अजून अनेक प्रकार असतात. खारोड्या बनवतात, नंतर चिकणीचे पापड बनवतात. तर या ठिकाणी आपल्या आईला विचारायचं आहे. प्रश्न क्रमांक 9. उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा. उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ? आता पाहू, आपण वेफर बनवत असतो, वेफर्स, नंतर चकल्या बनवत असतो, नंतर पापड बनवत असतो, कुरडया बनवत असतो, अजून तर अनेक पदार्थ आपण बनवत असतो उन्हाळ्यामध्ये. पापड, चकल्या, कुरडया. तर अजून आपल्या आईला विचारायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 10. पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करतात? पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्वतयारी कोणकोणती करतात? आता पहा, उदाहरणार्थ छत्री खरेदी करणे. नंतर छत्री खरेदी करणे हे एक झालं. नंतर आपलं दप्तरासाठी प्लास्टिकची पिशवी शिवणे, प्लास्टिक पिशवी घेणे किंवा शिवणे. नंतर घोंगडी, पावसामध्ये आपण घोंगडी पण शिवतो ना. नंतर रेनकोट शोधून घेणे. तर असे आपण पूर्वतयारी करत असतो. नंतर आपण वरती काही ठेवलेलं असेल, जसं कोठ्या ठेवलेल्या असतील धान्याच्या, त्या कोठ्या घरात आणणे, धाब्यावरच्या. तर असे आता या ठिकाणी तुम्हाला उपक्रम दिलेला आहे. पावसाची गाणी मिळवा, वर्गात सादर करा. आता एरे एरे पावसा आहे. नंतर आपल्याला अनेक अशी, आता पाऊस आला ही एक कविता आपल्याला सादर करता येईल पावसाची गाण्यामध्ये. नंतर पावसाळ्यातील एक दृश्य निसर्ग चित्र काढा व रंगवा. पावसाळ्यातील एक दृश्य, आता पाऊस येतोय आणि निसर्ग चित्र म्हणजे आता पाऊस येतोय या ठिकाणी. आता इथं असं पावसाचे थेंब दाखवायचे, नंतर असे झाडं काढायचे, असं घरं काढायचे, असं पाणी वाहतंय या ठिकाणी. इथं नाव काढायची. हे पाणी वाहिल्यानंतर नाव काढलंय आपण. हे ढग दाखवायचे, हे ढग आपण दाखवलेले आहेत. त्यानंतर पावसाचे थेंब आणि असे छोटे 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 रोपटे या ठिकाणी दाखवायचे. असे ठिकाणी दाखवायचे. तर निसर्ग चित्र आपल्याला काढायचं आहे. छानपैकी कलर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर तुम्हाला स्वाध्याय समजला असेल. सगळ्यांनी स्वाध्याय व्यवस्थित लिहायचा आहे आपल्या वहीमध्ये. ओके.